नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 24 जानेवारी 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला अपडेट येऊन जाईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न आहे पहिला. कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशात राहणे सर्वात महाग आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वित्झर्लंड हे राहण्याच्या संदर्भामध्ये सर्वाधिक महागडे शहर आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रात सद्यस्थिती किती बिबटे असल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 48 बिबटे महाराष्ट्रात असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. HSBC हुरूंच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे CEO कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, सत्या नडेला हे प्रभावशाली भारतीय वंशाचे CEO ठरलेले आहेत. समोरचा आहे भारतीय वंशाचे जगातील सर्वाधिक प्रभावशाली CEO असलेले सत्या नडेला हे कोणत्या कंपनीचे CEO आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत. कोण? सत्या नडेला. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. भारत ओपन 2025 चे अनुक्रम पुरुष आणि महिला बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विक्टर एक्सेल्सेन आणि एनसे यंग दोघांनी पुरुष आणि महिला बॅडमिंटन चे विजेतेपद पटकावलेले आहे भारत ओपन 2025 चे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक, त्याच्या अगोदर त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. इंडिया ओपन 2025 बॅडमिंटन स्पर्धेचा समारोप नवी दिल्ली येथे उत्कृष्ट कामगिरीसह झालेला असून डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेल्सेनने तिसरे इंडिया ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले असून त्याने हाँगकाँगच्या चीनच्या ली चेउंग याचा पराभव केलेला आहे. एक्सेल्सेनने यापूर्वी 2017 आणि 2019 मध्ये इंडिया ओपन जिंकलेले असून दक्षिण कोरियाच्या सेयंगने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आपले वर्चस्व राखले असून थायलंडच्या फोर्नपावी चोचुंगांगचा केवळ 39 मिनिटांमध्ये तिने पराभव केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. कोणत्या मंत्रालयाने डायमंड इम्प्रेस्ड ऑथरायझेशन म्हणजेच DIA योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने DIA योजना सुरू केलेली आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. भारताच्या हिरे उद्योगाची जगातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने डायमंड इम्प्रेस्ड ऑथरायझेशन म्हणजेच DIA योजना सुरू केलेली आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून प्रभावी व निर्यातीच्या उद्देशाने 1/4 कॅरेट अंतर्गत नैसर्गिक कट आणि कोटेज केलेल्या हिऱ्यांच्या शुल्कमुक्त आयातीवर परवानगी देणार आहे. या योजनेत 10% मूल्यवर्धन निर्यात बंधन अनिवार्य असणार असून हे मोठ्या खेळाडूंसह समान खेळांचे क्षेत्र तयार करून MSME निर्यातदारांना समर्थन देणार आहे. समोरचा आहे प्रश्न 7 नंबरचा. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे यजमानपद कोणत्या भारतीय राज्यामध्ये होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात राज्यामध्ये होणार आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. शाश्वत क्रीडा पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून भारत 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या तयारीत असून पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ गांधीनगर गुजरातमध्ये 27 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. टोळांमुळे निर्माण झालेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताने 40,000 लिटर मॅलाथिऑन कोणत्या देशाला पाठवलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अफगाणिस्तान या देशाला 40,000 लिटर मॅलाथिऑन पाठवलेलं आहे भारताने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. AICTE ने सुरू केलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी
पाठिंबा म्हणजेच SSPCA योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. तांत्रिक शिक्षणात भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे. समोरचं आहे त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE भारतीय तांत्रिक विद्यार्थ्यांची जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी समर्थन म्हणजेच SPCA सपोर्ट टू स्टुडंट फॉर पार्टिसिपेटिंग इन कॉम्पिटिशन्स अबोर्ड हा उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि लॉजिस्टिक सहाय्य प्रदान करणार असून हा उपक्रम आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक स्पर्धांसाठी प्रति विद्यार्थी 2 लाखापर्यंत प्रवास अनुदान प्रदान करणार आहे. AICTE मान्यताप्राप्त संस्थांमध्ये नोंदणी केलेले पात्र विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. अलास्का पॉक्स म्हणजे काय? अलास्का पॉक्स म्हणजे काय? तर हा आहे DNA व्हायरस. अलास्का पॉक्स हा एक DNA व्हायरस आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. 2015 मध्ये सापडलेल्या ऑर्थोपॉक्स विषाणूमुळे अलास्का पॉक्स या विषाणूमुळे अलीकडेच अलास्कामधील एक महिला मरण पावलेली असून अलास्का पॉक्स हा स्मॉल पॉक्स, मंकी पॉक्स आणि कावपॉक्स यांसारख्या वंशाचा DNA विषाणू आहे. हा विषाणू प्रामुख्याने लहान सस्तन प्राण्यांना प्रभावित करतो. लक्षणांमध्ये त्वचेचे घाव, सुजलेल्या लिम्फ नोड्स आणि स्नायू दुखणे यांचा प्रभाव त्याच्यामध्ये असतो. सौम्य आजार सहसा काही आठवड्यात दूर होतात. या विषाणूमुळे मानवी ते मानवी संक्रमणाचे इंजेक्शन केले गेले नसले तरी ऑर्थोपॉडिक्स विषाणू जखमांच्या थेट संपर्कामध्ये पसरू शकतात. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. संशोधकांनी अलीकडेच ओडिशातील कोणत्या सरोवरात सागरी एम्फिपॉड नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, चिल्का तलाव. म्हणजे चिल्का सरोवरामध्ये हे एम्फिपॉड हे नवीन प्रजाती शोधून काढलेले आहेत. त्याच्यामध्ये पॉईंट आहेत. ओडिसाच्या बेहरामपूर विद्यापीठातील संशोधकांनी चिल्का सरोवरात कोळंबी सारख्या क्लिस्टेरियन नावाची नवीन सागरी एम्फिपॉड प्रजाती शोधून काढलेली असून सागरी आणि खारे पाण्याच्या वातावरणात 15 जागतिक प्रजाती असलेल्या वंशांशी संबंधित हा क्रस्टेशियन तपकिरी रंगाचा कवच सुमारे 8 mm लांब असून 13 जोड्याला पाय आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी RBIने अलीकडेच कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, बँक ऑफ इंडोनेशिया सोबत RBIने करार केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. कालकोठी वलियार कॉरिडॉर हत्तींना कोणत्या 2 राज्यांमधून ये जा करण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग तयार करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू आणि केरळ या 2 राज्यांनी मिळून हा कॉरिडॉर तयार केलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. कालकोटी वलियार कॉरिडॉर प्रकल्पामुळे हत्तींना खेड्यात आणण्यास भाग पाडले गेलेले असून कॉरिडॉरमधील अडथळे आणि पायाभूत विकासाबाबत संरक्षणवादी चिंतित असल्याने त्यामुळे कोइंबतूर मदुक्कराई प्रदेशात हत्तींच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून कोइंबतूर वन विभाग, केरळची लिंबानोर सायलेंट व्हॅली आणि मत्स्यमंडलम निलगिरी आणि पूर्व घाट यांच्यातील महत्त्वाचा हा दुवा म्हणून कार्यरत होणार आहे. समोरचा आहे प्रश्न 14. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुण्यामध्ये मराठी भाषा विभागातर्फे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्याबद्दल पॉईंट आहे. बेटी बचाव बेटी पढाओ म्हणजे BBBP योजना 2015 मध्ये 22 जानेवारीला मोदींनी सुरू केलेली होती. घटत्या बाललिंगोत्तराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हे उद्दिष्ट महिला आणि बाल विकास मंत्रालयाने, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय यांनी संयुक्तपणे चालवलेला हा राष्ट्रीय उपक्रम होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राच्या कोणत्या संकल्पनेला चित्ररथ सहभागी होणार आहे? कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ
त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मधाचे गाव. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. भागवत पर्व महोत्सवातील चित्ररथासाठी मध्यवर्ती संकल्पना काय असणार आहे? त्याचं उत्तर आहे संपूर्ण भारत वारसा आणि विकास. तर मित्रांनो, हे होते काही 24 जानेवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.